नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतीय उत्पादनांना चीनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध होणं आवश्यक. चीन दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातल्या अभिमत विद्यापीठांसाठी जारी केली नवी नियमावली. 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. एकूण निकाल 86.60%. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93%. यंदाही निकालात मारली मुलींनीच बाजी. राज्यातली पाणी टंचाई संपेपर्यंत खासगी व्यक्ती अथवा कंपन्यांच्या मालकीच्या जलाशयांमधलं पाणी सार्वजनिक वापरासाठी खुलं करण्याची उच्च न्यायालयाची सूचना. महिलांच्या कौटुंबिक आणि इतर समस्या सोडवण्याला राज्य महिला आयोग देणार सर्वोच्च प्राधान्य. विजया रहाटकर. आंतरराष्ट्रीय स्पीड रोल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मारली बाजी. 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 26 कांस्य पदकांची कमाई. आणि कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकार कराडजवळ उभारणार संशोधन प्रयोगशाळा. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. चीनच्या उद्योजकांना भारतात उद्योगसुलभ वातावरण मिळेल अशी ग्वाही देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उद्योजकांना मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. चीनच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज भारत चीन उद्योग मंचासमोर भाषण केलं. भारतातली तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल अशा सुविधा आम्ही देऊ असं राष्ट्रपती म्हणाले. भारतीय उत्पादनांना चीनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. ही सुविधा राष्ट्रांमधल्या व्यापारी संबंधांचा समतोल साधणारी ठरेल असं राष्ट्रपती म्हणाले. औषध, माहिती तंत्रज्ञान आणि इतर कृषी उत्पादनांशी संलग्न अशा उद्योगांमध्ये परस्पर सहकार्य वाढावं असं राष्ट्रपती म्हणाले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतल्या विशेष PML म्हणजेच हवाला प्रतिबंधक कायदा न्यायालयानं हा निर्णय दिला. या दोघांची कोठडी संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं कोठडीची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती ईडीच्या वकिलांनी केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातल्या अभिमत विद्यापीठांसाठी नवी नियमावली आणली आहे. विद्यापीठांमधली सापेक्षता आणि सरकारी हस्तक्षेप कमी करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. नव्या नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेतील 3 वर्षांपासून स्नातकपूर्व आणि 5 स्नातकोत्तर अभ्यासक्रम असतील तर अशा संस्था अभिमत विद्यापीठ म्हणून पात्र ठरतील. उच्च शिक्षण सचिव VS ओबेरॉय यांनी काल नवी दिल्लीत या नियमावलीविषयी माहिती दिली. आधीच्या नियमातल्या संदिग्धतेमुळे त्यांचे वेगवेगळे अर्थ लावणं जाणं शक्य होतं. हे टाळण्यासाठी नवे सुस्पष्ट नियम केल्याचं त्यांनी सांगितलं. या नियमावलीला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवलं जाणार असून त्यांची अंमलबजावणी मंजुरी मिळाल्यावरती त्याविषयीची अधिसूचना जारी केली जाईल असंही ओबेरॉय यांनी सांगितलं. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये आज 2 नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलीस दलानं आठवडी बाजाराच्या ठिकाणी त्या दोघांना ताब्यात घेतलं. पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली. तर दुसऱ्या एका घटनेत नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर तेंदूपत्ता ठेकेदारांकडून 26 लाख रुपयांची लूट केली. ठेकेदारांनी याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन आज केरळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तिरुवनंतपुरम इथं राज्यपाल P सदाशिवम संध्याकाळी 18 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यामध्ये पिनाराई विजयन यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत माकपच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकशाही आघाडीनं 140 पैकी 91 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 47 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपानं प्रथमच एका जागेवर विजय मिळवला आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा निकाल 86.60% लागला असून तो गेल्या वर्षीपेक्षा 4.66% कमी आहे। यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29% तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 83.99% इतका लागलाय। राज्य शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला 13,19,754 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 11,42,882 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। 457 महाविद्यालयांचा 100% निकाल लागला आहे, तर 36 महाविद्यालयांचा निकाल 0% लागलाय। येत्या 3 जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केल्या जातील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। विभागवार निकाल पुढीलप्रमाणे आहेत। कोकण 93.29%, कोल्हापूर 88.10%, औरंगाबाद 87.80%, पुणे 87.26%, मुंबई 86.8%, लातूर 86.28%, नागपूर 86.35%, अमरावती 85.81%, नाशिक 83.89%। शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहेत। राज्यात विज्ञान शाखेचा 93.16%, वाणिज्य शाखेचा 89.10%, तर कला शाखेचा 78.11% असा निकाल लागला आहे। राज्यातली पाणी टंचाई संपेपर्यंत खासगी व्यक्ती अथवा कंपन्यांच्या मालकीच्या जलाशयांमधलं पाणी सार्वजनिक वापरासाठी खुलं करावं अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र जलस्रोत नियामक प्राधिकरणाला केली आहे। जलस्रोत किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती कोणा एकाची नाही तर देशाची संपत्ती असते असं न्यायालयानं म्हटलंय। पाणी टंचाईशी संबंधित विविध याचिकांवर काल न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली। त्यावेळी न्यायमूर्ती BR गवई आणि डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांच्या पीठानंही मत नमूद केलं। जलस्रोत नियामक प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं सुरू ठेवावं अथवा त्या जागी पर्यायी नियामक मंडळाची स्थापना एका आठवड्यात करावी असं निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत। राज्यातल्या अनेक खासगी जलाशयांमधलं पाणी आजही औद्योगिक कारणांसाठी वापरलं जात असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी लक्षात आणून दिली असता दुष्काळग्रस्त भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी विहिरी आणि विंधन विहिरींच्या मालकांना दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याविषयी विनंती करून तशी व्यवस्था करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्रातल्या सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 48.5 कोटी रुपयांचा निधी येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। नमामि चंद्रभागा अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। प्रक्रिया न केलेलं पाणी चंद्रभागेमध्ये जाऊ नये असा यामागचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्या पंढरपुरात 150 लाख लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून वारीदरम्यान 60 लाख लिटर सांडपाणी प्रक्रियेशिवाय चंद्रभागेमध्ये सोडलं जातं। यासाठी प्रकल्पाची क्षमता वाढवणं गरजेचं आहे असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। येत्या 1 जूनला पंढरपुरात नमामि चंद्रभागा परिषदेचं आयोजन करण्यात येत असून मिशन नमामि चंद्रभागा या संकेतस्थळाचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे। अभियानासंदर्भात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना त्यांचं मत आणि सूचना त्या संकेतस्थळावरती नोंदवता येणार आहेत। येत्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी 1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत असे निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी दिले आहेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक काल कोल्हापुरात झाली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं अधिक सजग राहिलं पाहिजे असंही सैनी यांनी सांगितलं। सूक्ष्म नियोजन करून गाव पातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। शोध आणि बचाव पथकांबरोबरच आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। बंधाऱ्याची आणि धोकादायक इमारतीची तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रामधला औषध साठा, नाले सफाई आदी मुद्द्यांवरही यावेळी त्यांनी सूचना दिल्या। सकारात्मक दृष्टीनं पावलं उचलली तर राज्यातल्या दुष्काळावर मात करता येऊ शकते असं सांगत शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसारच पिकाचं नियोजन करायला हवं असं मत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे।
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक अप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीशी बापट यांच्या हस्ते राजेंद्र सिंह यांना काल भगीरथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। 1 लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। राज्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या जलयुक्त शिवारांच्या कामांची आपण पाहणी केली असून ही चांगली योजना असल्याचं ते म्हणाले। या कामांमुळे नद्या जिवंत होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मात्र गेल्या काही महिन्यांपासून जलयुक्त शिवारासाठी लोकसहभाग कमी झालाय अशी खंत व्यक्त करत लोकसहभागातून ही योजना चांगल्या पद्धतीनं सुरू राहील असंही ते म्हणाले। जातीभेद निर्मूलनाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं जातं। त्याअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून अहमदनगर जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या 115 जोडप्यांचा सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या हस्ते प्रत्येक दाम्पत्याला 50,000 रुपयांच्या अनुदानाचे धनादेश वितरित करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। दुष्काळ निवारणासाठी सरकारला अनास्था असल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं शेतकरी शेतमजूर पंचायत आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मुखेडसह अनेक तालुक्यात दुष्काळाची तीव्रता असताना माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच चारा वैरणीचा प्रश्न गंभीर आहे। मात्र सरकारनं चारा छावण्या का सुरू केल्या नाहीत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। 2015-16चा पीक विमा तत्काळ मिळावा, शेतकऱ्यांना बँक कर्ज आणि वीज देयक माफ करावं अशा मागण्या यावेळी मोर्चात करण्यात आल्या। महिलांच्या कौटुंबिक आणि इतर समस्या सोडवण्याला राज्य महिला आयोग सर्वोच्च प्राधान्य देईल अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे। यासाठी आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागात जनसुनावणी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रकरणं निकाली काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूर इथं विभागीय महिला जनसुनावणी कार्यक्रमाचं उद्घाटन रहाटकर यांच्या हस्ते झालं। त्यावेळी त्या बोलत होत्या। राज्य महिला आयोग महिलांच्या कौटुंबिक आणि इतर समस्यांबाबत येणाऱ्या तक्रारींवर गांभीर्यानं विचार करून अशा प्रकरणांमध्ये पोलीस विभागानं तातडीनं कारवाई करावी आणि जलद न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। विभागीय महिला जनसुनावणीत मोठ्या प्रमाणात महिलांनी तक्रार दाखल केली आहे। देशी उद्योगांना वाव मिळावा आणि भारतीय उत्पादनांना देश विदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अभियान सुरू केलं आहे। या अभियानाला गती देण्यासाठी सरकारनं गेल्या 2 वर्षात काय पावलं उचलली, त्याचा परिणाम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं आजचं स्थान याविषयीचा हा लेखाजोखा। भारतात रोजगार आणि गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला होता। तसंच ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून सरकारनं काही पावलंही उचलली। त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत। जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना भारतानं उद्योगस्नेही वातावरण निर्माण करत देशातली गुंतवणूक वाढवून दाखवली। उद्योगांना सवलती देताना सरकारनं उत्पादन प्रकल्पांना लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे। या अंतर्गत 25 महत्त्वाच्या क्षेत्रांसाठीची प्रक्रिया सोपी केली गेली। यात वाहन उद्योग, जैवतंत्रज्ञान, रसायन, संरक्षण सामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स, अन्न प्रक्रिया, तेल आणि नैसर्गिक वायू तसंच खाण क्षेत्रांचा समावेश आहे। मेक इन इंडिया अंतर्गत भारतात थेट परदेशी गुंतवणुकीत तब्बल 48% वाढ झाली आहे। त्याशिवाय 15 विविध कंपन्यांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला सरकारनं मंजुरी दिली आहे। यात माहिती तंत्रज्ञान, विमा, औषध निर्माण, संरक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांचा समावेश आहे। आंतरराष्ट्रीय क्षेत्रात गुंतवणुकीची क्रमवारी निश्चित करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार या क्रमवारीत भारतानं 15व्या स्थानावरून 9व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे। भारतातलं उद्योगविषयक वातावरण, धोरणं यात सुधारणा झाल्यामुळे 2014-15 या वर्षात भारतात 41,223 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली। 2016 एकूण गुंतवणुकीनं 63 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे। यात मेक इन इंडियाचा महत्त्वाचा वाटा आहे। मेक इन इंडियामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे। या क्षेत्रातल्या औद्योगिक विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे। तयार उत्पादनांच्या क्षेत्रात 2014-15 या वर्षात 9.5% तर सेवा क्षेत्रात 15.5% वाढ झाली आहे। 2014-15 या काळात देशाचा विकास दर 7.2% होता, तो आता 7.6% इथपर्यंत गेला आहे। आज जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे मोठ्या आशेनं बघतं आहे।
आणि यात मेक इन इंडियाचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण विषयक समस्यांवर उपाय शोधण्यावर निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा भर राहील असं निरीचे संचालक डॉक्टर राकेश कुमार यांनी सांगितलं. निरीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औद्योगिकीकरण जास्त झालेल्या शहरात प्रदूषणाचं प्रमाण जास्त असतं. मोठ्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत नागपुरातल्या नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी संशोधन करायला निरी प्राधान्य देईल असंही त्यांनी सांगितलं. निरीनं दिलेल्या अहवालातील शिफारशींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याकरता संबंधित संस्था अथवा प्राधिकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं राकेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. चित्रकार अजित देसवंडीकर यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं असून कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. महानगरांमधलं दैनंदिन जीवन आणि निसर्ग यातली सौंदर्यस्थळं देसवंडीकर यांच्या चित्रांमध्ये टिपलेली दिसून येतात. येत्या 30 मेपर्यंत चित्रप्रदर्शन सुरू राहणार आहे. सामाजिक सेवेच्या उद्दिष्टानं मुंबईतल्या जहांगीर कला दालनात चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय. ख्यातनाम चित्रकार अरुण शर्मा यांनी चंद्रावती संस्कृतीविषयी काढलेली चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली असून प्रदर्शनातून मिळणारा निधी दृष्टीहीन लोकांसाठी वापरण्यात येणार आहे. CSR अर्थात उद्योजक सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत जहांगीर कला दालन, नॅब, प्रोसेस हाऊस तसंच कलाकार अरुण शर्मा यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन भरवलं आहे. येत्या 29 मेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे सगळ्या जागा लढवेल अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. हाँगकाँग इथं नुकत्याच झालेल्या 15व्या आंतरराष्ट्रीय स्पीड रोल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 24 कांस्य पदकं पटकावून घवघवीत यश मिळवलं. काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल राणे यांनी याविषयी माहिती दिली. महाराष्ट्राच्या संघातला मेहक शाह यांनी सर्वाधिक 4 सुवर्ण पदकं तर श्रुतिका शिवसागर हिनं 3 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. श्रीकांत कोल्हेकर यांनी 3 सुवर्ण तर धनीश बक्षी, समृद्धी साळुंखे यांनी प्रत्येकी 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकं मिळवून दिली. महाराष्ट्र संघातल्या एकूण 19 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत विविध पदकांची कमाई केली. कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी कराडजवळ संशोधन प्रयोगशाळा उभारली जाईल असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, पुण्यासह 12 शहरांसाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. कराडजवळ उभारण्यात येणारी ही प्रयोगशाळा डीप ड्रिलिंगशी संबंधित संशोधनाचं कार्यान्वयन केंद्र म्हणून काम करेल असं त्यांनी सांगितलं. कोयना धरण क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूकंपाचं निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित होत असल्याचं ते म्हणाले. हवामानाचा अंदाज, नैसर्गिक आपत्तींची सूचना, जैव तंत्रज्ञान, ऊर्जा संशोधन आणि अशा विषयांमध्ये विज्ञान क्षेत्रात मोठे बदल आणि संशोधन होत असल्याचं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. आता राज्यातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी जाणून घेऊया. मुंबई, ठाणे आणि नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्री पावसाचा हलका शिडकावा झाला. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही अद्यापही उष्णतेची लाट कायम असून 36 तासांमध्ये ती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उत्पादनांना चीनमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध होणं आवश्यक, चीन दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातल्या अभिमत विद्यापीठांसाठी जारी केली नवी नियमावली.
12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. एकूण निकाल 86.60%. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93%. यंदाही निकालात मारली मुलींनीच बाजी. राज्यातली पाणी टंचाई संपेपर्यंत खासगी व्यक्ती अथवा कंपन्यांच्या मालकीच्या जलाशयांमधलं पाणी सार्वजनिक वापरासाठी खुलं करण्याची उच्च न्यायालयाची सूचना. महिलांच्या कौटुंबिक आणि इतर समस्या सोडवण्याला राज्य महिला आयोग देणार सर्वोच्च प्राधान्य. विजया रहाटकर. आंतरराष्ट्रीय स्पीड रोल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मारली बाजी. 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 26 कांस्य पदकांची कमाई. आणि कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकार कराडजवळ उभारणार संशोधन प्रयोगशाळा. याबरोबर जे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.